नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात 14 मार्च 2025 चालू घडामोडी म्हणजे डेली करंट अफेअर्स। चला तर सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, कोणत्या राज्याने भारतीय चलन रुपयाचे चिन्ह बदललेले आहे? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए तमिळनाडू। या राज्याने भारतीय चलन रुपयाचे चिन्ह बदललेले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, भारत कोणत्या वर्षापर्यंत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टॅनलीने व्यक्त केला आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 2028 मध्ये। नंबर 3, भारत 2028 पर्यंत जगातील कितवी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज सेवा कंपनी मॉर्गन स्टॅनलीने व्यक्त केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 3 नंबर। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार 2028 पर्यंत किती वेळ डॉलर होईल असा अंदाज वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टॅनलीने व्यक्त केला आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 5700। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार कोणत्या वर्षापर्यंत 5700 अब्ज डॉलर्स होईल असा अंदाज वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टॅनलीने व्यक्त केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 2028। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने कवी नर्मद साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी प्राध्यापक लक्ष्मण तांबोळी यांना नर्मद साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, UN वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट नुसार किती सालापर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 2061 पर्यंत। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, UN वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट नुसार 2061 पर्यंत भारताची लोकसंख्या किती असेल? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 1,70 कोटी असेल। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणचे विमानतळाला एअरड्रोम परवाना मिळाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अमरावती जिल्ह्याला। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी मराठा शौर्य उभारण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पानिपत या ठिकाणी। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, कोणत्या अंतराळ संस्थेने उपग्रहाचे डॉक पहिल्याच प्रयत्नात यशस्वी केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी ISRO, आपण ज्याला इस्रो असं म्हणतो। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, राष्ट्रीय अभिलेखागारने कितवा स्थापना साजरा केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 135वा। प्रश्न 13 आहे, राष्ट्रीय अभिलेखागारने कोणते मिशन लॉन्च केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी ज्ञान भारतम मिशन। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, ज्ञान भारतम मिशन कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गजेंद्र सिंग शेखावत। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, कोणत्या भारतीय नेत्याला मॉरिशस देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नरेंद्र मोदी यांना। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, भारताने ट्रायकोल ॲस्कॉन्युरी ॲसिडसाठी कोणत्या देशांवर अँटी डंपिंग शुल्क लावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी चीन आणि जपान। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने कोणत्या संघटनेवरील निलंबन मागितले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए भारतीय कुस्ती महासंघ। पुढचा प्रश्न आहे नंबर 18, भारतात पहिल्यांदा वर्ल्ड पॅराग्लायडिंगचे आयोजन करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 19, स्रवती पंप स्टोरेज हायड्रोलिक प्रोजेक्ट कोणत्या राज्याची योजना आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कर्नाटक या राज्याची योजना आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 20, कोणत्या देशाचे सरकार बहुमत गमावल्यामुळे गेले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी पोर्तुगाल। पुढचा प्रश्न आहे नंबर 21, कोणत्या राज्यात मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना कोणत्या राज्यात
लॉन्च करण्यात आल्या आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, त्रिपुरा या राज्यात लॉन्च करण्यात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. त्रिपुरा राज्यात मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आल्या आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, JP नड्डा यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आल्या आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. खालीलपैकी कोणाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, जॉय मल्ल्या बागची. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. महिलांसाठी अस्मिता लोन योजना कोणाद्वारे लॉन्च करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, SBI बँकेकडून लॉन्च करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 25. जम्मू आणि काश्मीर सरकारने कोणते क्षेत्र इको टुरिझम हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, बागस घाटी. आता इथेच थांबूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.